बाल्कनीत काय आहे तुम्हाला? तू काय म्हणले बाल्कनी काय बाहेरच उभे राहता घरी घरी. तू म्हणलं काय मग घरात काम होत नाही. अरे तू काय म्हणले तू बाहेर काय आहे तुम्हाला? काय काय घडी घडी मध्ये बाहेर काय आहे बाल्कनीत काय आहे टीव्ही पाहून हसा लागली की म्हणते टीव्ही पाहून हसता मग म्हणणं आहे की मी टीव्ही नाही पाहायची. असं जगायचं का 4 दिवसाची जिंदगी आहे माझी हसून घेऊन जगायचं ते नाही इथंच काहून उभे राहिले हसतेच काहून टीव्हीकडे पाहून काय म्हणणं आहे असं तू असंच जगायचं का असंच जगायचं. कुठल्या गोष्टीचा तुम्हाला लगे राग आला का? ही कशी गोष्ट आहे का मग नाही जर तुला हीच गोष्ट म्हणली असती मग काय म्हणली असती मनावर माझ्या पापच लावतोय माझ्या असंच करतोय शेजाऱ्या पाजाऱ्याला सगळं हे केलं हीच कशी गोष्ट शेजारी पाजारी कोण आहे तिथं? शेजारी पाजारी आपण जंगलात राहतो का शेजारी पाजारी कोण आहेत हसायला लागली एवढं त्याच्यात काय इथं जाऊन काय मतलब आहे काय मग जा राहा उभे. दादा काय माणूस हवा आणि हवा लागली तर तिथं राहते मग दुसरे का मग? काय दुसरे काय सॉरी मग. सॉरी काय सॉरी किती तेल घ्या तुम्ही सॉरी आधी बोलायचं मग म्हणायचं सॉरी हे ते सॉरीचा मतलब समजत नाही काय तुम्हाला? समजतं सॉरीचा मतलब तुझं नाही समजत हा सॉरीचा मतलब समजतं का सॉरीचा मतलब तुला जर समजला असेल तू हे म्हणलीच नसती तिथं काऊन उभे राहिली तिथं काऊन उभे राहिली त्याच्या मारी करायचे धंदे अहो ना चांगली जिंदगी 4 दिवसाची जिंदगी हसून घेऊन जगायचं ती नाही मस्त जिंदगी जगायची तुला म्हणतो कधी तू काऊन उभी राहिली इथे कधी याच्या मारी करायचे धंदे आता कवरं बरोबर करता. बस डोकं खावा मग आला लगे राग काय नाही नाकाच्या शेंड्यावरच रागे. पाय राखायचं त्यांच्यावर राग आहे खरं बोललं म्हणजे नाकाच्या त्यांच्यावर राग आहे रक्षक गोष्टीने रागला नसते जास्त गोष्ट आहे करत. का आणि ती बायको कशाने उभे राहिले? मग तेव्हाच माझ्या झालं ते काऊन म्हणते काहून? काय तुम्हाला पालन करीत काहून म्हणले? कानान भाकरी करतो मला माहित काहून नाही म्हणले काय सांगा ना. काऊन म्हणते तू विचार कर ना काऊन म्हणते मग काय म्हणते गोष्ट इथून नाही द्यायची का? गोष्ट ही दुधाची मला कुठं लांब लावायची म्हणून तुम्ही म्हणतो की 4 दिवसाची जिंदगी आहे चांगली रीती सगळी सॉरी म्हणले ना आता. सॉरी म्हणलं की झालं जे सवाल मी तुला केला असेल सॉरी म्हणलं असेल मला माफ केला असेल तो हो 4 दिवस माझ्या मागे करून लावला असतो तो भांडणं करू म्हणजे काय असंच काऊन म्हणले तसंच काऊन म्हणले फलानं झालं ढिंकच झालं मग सॉरी म्हणायचं कामा धंद्याला जायचं माणूस तर मागे किट जर 2 मिनिटं उभं नाही राहिलं की किट काय किटकिट नाही करत मी. काय किटकिट नाही करत मग हे कोणी केलं कोणी स्टेट केले म्हणलं काय तुम्हाला बाल्कनीत उभं? हो ना मग तशी हवा लागू लागली तर राहिलो तू उभा घरात हवा लागते पंख्याची. बाहेरची हवा आणि पंख्याच्या हवामध्ये फरक नाही वाटत का? कामाला गेल्यावर हवाच लागते ना बाहेरची. कामाला गेल्यावर मग इथं उभं राहिलं बाल्कनीत काय फरक पडतो नाही राहायचं बाल्कनीत. कोणी थोडं उभं होते इकडे तिकडे कोणी उभं आहे चला बाबा आम्ही वेगळीच बसते हवा लागते हवा लागते काय कवरत आता मग काय म्हणायला म्हणायला लागले म्हणता मी काय म्हणायला लागलो काय म्हणायला लागलो आणि म्हणल्याशिवाय ना तुला काय म्हणायला लागलं मला मला चांगलं जगणं आवडते मस्त मस्त एकदम बिस्किट नको चांगलं तर जगू देते तुम्हाला. काय चांगलं जगणं मग कसं तू उभं नाही राहू दे चांगलं जगणं रे जग चांगलं जगणं कशाला म्हणते चांगलं नाव चांगलं हसून फिरून राहत आता घरात बोलवलंय तर लगे शेळी जुद्या आता कधी
पाहूनच काहून हसायला लागली तुम्ही काय हसायचा ना माणूस पाहून हसतो ना मग ते हसता काहून टीव्ही पाहून हा? मग काय हसायचं नाही टीव्ही पाहून नाही हसायचं हा? नाही का बरं कोणातही पाहायला लागले म्हणजे कोणातच काय पाहायला लागले मग लय नाद तुम्हाला फळाचा उठलं का लगेच चालूच त्या फणानं पाहणं लगेच चालून चालूच काय करायचे मस्तच पाहायचा नमस्कार पाहताना ते फोन माणसाला फोन कशासाठी घेत पाहत नाही का तसं मी काय रात्रंदिवस पाहतो का कामाला नाही जाणं लागेल का मला मला नाही पडत नाही. जेव्हा जेव्हा आला तेव्हा आहेच दुशेल फणा जेव्हाचे मला तेव्हा नसतो मी विषय हा मग टाइम टेबल लावले 15 ते 20 मिनिटं त्याच्यात पाहायचे बस बाकी नाही पाहतच नाही नेहमी. मी एवढा थोडा पाहतो माझा टाइमच कोणता एवढं फोन पाहा कामाला जायला लागते म्हणून आता 1 वाजता मध्ये येत आहे घरी जेवण करून अर्धा घंटा फोन पाहायला झोपून जातो काही पुन्हा जायला लागते मग कोणता टाइम आहे फोन पाहायला सावध नाही टाईम तू जास्ती फोनात मरणाचं पाहतो तू लागली मायावर टाकायचं देवळं पाहतो तुझं जावा पाहायला जावा मग फोन घरी ये मी आता पाहिलं तर मग काही सांगितलं तुम्हाला ध्यानच राहत नाही ओव्हरलोड नाही करत मी करते का मग मी मला सांगायचं काम नाही मी मला माहिती आहे की जेवण जर माणसानं जर जास्त केलं ना ते बी तकलीफ कर मग ते सगळ्यांच माझे जेवण केलं तर वाण ठेवा त्यात 2 घास जर शिल्लक झाले तर पोट फुगतंय. मी जास्त फोन पाहत नाही कोणी जास्त पाहत नाही त्यातून म्हणलं मी अर्धा घंटा बस अर्ध्या घंट्याच्या वर फोन नाही पाहत टाइम टेबल लावलेला असतो वकिलाने बोलायला लागले वकिलावानी काय बात बोलायला लागली असं खरं सांगलं की मग ती वकिलावानी बोलायला लागली ते खरं आहे ना मग बात बोलायला लागले बात काय बोलायला लागली मग खरं आहे कारण की मला माहिती आहे मी अर्धा घंटा फोन पाहतो तू तर मला म्हणले नाही की तुम्ही तुम्ही 4 घंटे समजता वयस मी मोबाईल पाहिलात माझ्या डोळ्यात पाणी येते मग नाही पाहायचं मग मी तेच म्हणायला लागलो ना की डोळ्यात पाणी येतं तर अर्धा घंटा पाहतो त्याच्यावर पाहतो नाही मी 4 घंटे पाहिले 6 घंटे पाहिले नाही कधी मग काय केलं? मग कधी पाहता लगेच ते म्हणता मी पाहतच नाही अर्धा घंटा पाहतो म्हणायला लागलो मी जेवण झालं की बस मग तर खुशीनच दिसता पण तुला तसंच दिसेल ना ते काय म्हणते ते कावळ्याची चिकनीवर असते ना तसं तू उमयावर ते असते काय पाहतो माणूस मनात काय नाही काय पाहतो कामावर कोण जाते कामाला जातात ना खुशीनच दिसता मला पण अरे जाऊ बाहेर जाऊ आता बाल्कनीत उभे नाही दिसले पाहिजे मला कधी अरे आली त्याच्यावर पुन्हा बरं राहायचं तिथं तिथं आहे कोण काय उभं राहायचंय बाल्कनीत जाऊन नाही राहत संपला विषय संपलं बरं राहायचं. तुझ्यामध्ये इकडे कुठे कामाला नाही जायचं घरीच राहायचं कामाला झालं ते मी कसं म्हणाले? तुझं म्हणणं काय आहे बरं सांग बरं मग म्हणणं आहे बाल्कनीत उभं नाही राहायचं आणि जे म्हणलं म्या ते ऐकायचं मग म्हणजे तुम्ही काय पहिली दोनावर नाही दोन आहे ऐकत नाही का मी तुमचं नाही तू म्हणायला लागले ना तुम्ही ते म्हणलं ते ऐकायचं मग कोणचं ऐकतात इकडे चला तिकडे चला तर हो 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 न्यायचं नाही. तिकडे चला हो हो हो. काम असते त्याच्या ह्याच्यात त्या गोष्टीतून या गोष्टीत कोणती आली कोणती गोष्ट ही कोणती गोष्ट 10 लोक आहे कसा वाटला व्हिडिओ हे नक्की सांगा आमचं काय भांडणं नाही काय नाही हे व्हिडिओ फक्त हसायसाठी काढा टाइमपाससाठी वैसू ये आली वैसू भावांनो बहिणींना आमच्या काय भांडणं होत नाही कॉमेडीसाठी काढले आम्ही एवढं बाय